राम कृष्णा जय राम कृष्णा
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो साजन तो हा विठ्ठल तो हा इहलोकीचा हा देह देव इच्छिता पाहे देव इच्छिता पाहे देव इच्छिता इहलोकीचा देह देव इच्छिता पाहे देव इच्छिता पाहे देव इच्छिता पाहे आम्ही जन्मा
चा
इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारो न्याता. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. कमी असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला गोड असा अभंग आहे. स्थितीपर प्रकरणातला अभंग असून तुकाराम महाराजांनी या अभंगातून मानवी देहाचं महत्त्व प्रतिपादन केलेलंच आहे. परंतु त्या नरदेहानं आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं, आम्ही कुठल्या निशाणीपर्यंत जाऊ शकलो याचा उद्घोष सुद्धा महाराजांनी केलेला आहे. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्प परिहार असा. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीनं पुनीत झालेला भगवान त्र्यंबक राजाच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर या जातेगाव गावामध्ये
आज ही कीर्तनरूपी सेवा जी संपन्न होते आहे ते एका निमित्तानं आहे आणि ते निमित्त आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. वर्ष श्राद्धचा कार्यक्रम आहे ज्याला आपण पुण्यस्मरण म्हणतो. कैलासवासी वाळीबा लीलाजी बिन्नर यांना जाऊन आपल्यातून वर्ष होत आहे आणि म्हणून त्यांच्या परिवारानं हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आपल्या जीवनामध्ये घडवून आणलेला आहे. शास्त्रानुसार ज्याला पिंडदान अर्पण तर्पण विधी म्हणतात त्या विधीचा हक्क पुत्रांकडे असतो आणि मुलांनी तो अत्यंत काटेकोरपणे पाळायचा असतो. आणि म्हणून वडिलांच्या जीवात्म्याला शांती मिळावी एवढ्याकरता मुलांकडून म्हणा, परिवारांकडून म्हणा, बांधवांकडून म्हणा केलं जाणारं एक दिवसीय कर्म म्हणजे आजचं श्राद्ध. विठाला त्या निमित्ताने ही सेवा आहे. त्यांचे 2 सुपुत्र आहेत, तुकाराम वाळीबा बिन्नर, ज्ञानेश्वर वाळीबा बिन्नर. मुलगी आहे चंद्रकला बाळू सदगीर. त्याचप्रमाणे 6 भाऊ आहेत, 7 बहिणी आहेत, पुतणे आहेत, नातू नाती असा मोठा परिवार आहे. या सर्वांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून मी आपल्या पुढे उभा आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण निमंत्रण अत्यंत आखीव आणि रेखीव केलं असे आमचे परमार्थिक सन्मित्र असणारे ॲडव्होकेट चंद्रकांतजी भाऊ निंबेकर, त्यांच्या योगदानातून आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा दर्शन होत आहे. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातली नामवंत मंडळी आपण उपस्थित केलेली आहेत. भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण गोरक्ष महाराज गतीर आहेत. भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण हनुमान महाराज गतीर आहेत. भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण रतनजी महाराज राहडे आहेत. मृदंग आणि तबल्याची साथ करण्याकरता आमचे आदरणीय ज्ञानेश्वर माऊली लहाने आहेत. महेशजी महाराज भगत आहेत. गोड साऊंड सिस्टीम ज्यांची आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत नावलौकिक ज्यांनी सिस्टमच्या बाबतीत मिळवलेलं आहेत ते समाधान साऊंड सर्व्हिस आदरणीय आमचे कार्तिक दादा कडू, त्यांनाही धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं संपूर्ण लाईव्ह चित्रीकरण जे करत आहेत ज्ञानप्रबोध यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा आमचे आदरणीय नयनेश दादा चव्हाण, त्यांनाही या व्यासपीठावरून धन्यवाद देतो. गावातली सगळी टाळकरी मंडळी, या परिवाराचा संपूर्ण नातेवाईक, आप्तेष्ट गणगोत विभाग, आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठाला सज्जनव, हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. वर्ष श्राद्ध म्हटलं का आपल्या डोळ्यासमोर एक गोष्ट येते, श्रद्धेनं केलं जाणारं कर्म, त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आपण जाणकार माणसं आहात, खूप सांगण्याची गरज नाही. शास्त्रामध्ये असं वचन आहे, श्रद्धेन क्रियते जायाः इति श्राद्ध. जे मनापासून केलं जातं, ज्याच्या करण्याच्या बुडाशी काहीतरी भाव असतो, हेतू असतो, का आमच्या गेलेल्या पूर्वजांना सद्गती प्राप्त व्हावी एवढी कमीत कमी तरी त्या परिवाराची इच्छा असते आणि म्हणून ते कर्म करतात. गरुड पुराणासारख्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे, पुत्रानं जर पित्याचं पिंडदान केलं, अर्पण तर्पण विधी केला आणि त्या निमित्तानं हरिकीर्तन असेल, ज्ञानदान, अन्नदान या सगळ्या गोष्टीचा अंतर्गत विभाग जर त्याच्यामध्ये करून आपल्या वाडवडिलांकरता जर ते केलं तर मला वाटतं त्या पूर्वजांना स्वर्गामध्ये आनंद प्राप्त होतो आणि ते आशीर्वाद देतात.
नावानं पितृ स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. शेतकरी कुटुंबामधला बाप का ज्या बापानं उभा हयातीमध्ये आपल्या लेकरांकरता काबाड कष्ट केले आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच ही लेकरं पुढं आपला प्रपंच सांभाळू लागली, त्या पित्याला, त्या वडिलांना आज स्वर्गामध्ये आनंद वाटत असेल, माझ्या पुत्रांनी एवढा चांगला कार्यक्रम केला. सज्जन हो, हा मृत्यूलोक आहे. इथं प्रत्येकाला मरण येतं. बरं, मरण येणार नाही असं जगामध्ये कुणीच नाही. वाक्य बारकाईनं ऐका. माणसाला मरण लांबवता येईल, पण मरण टाळता मात्र येणार नाही. विठाला मरण लांबवणं वेगळं आणि मरण टाळणं वेगळं. ठेवा ठेवा पटकन. बस बस, नंतर करू सगळं. प्रसंग सगळ्यांना माहिती असेल. ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये सच्चिदानंद बाबा नावाचे सद्ग्रस्त ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता त्यांना प्राप्त झाले. अर्थात एका प्रेताला जिवंत करून ज्ञानोबारांनी त्याच्याकडून ज्ञानेश्वरी सारखा आमूलाग्र ग्रंथ लिहून घेतला. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगावी, निवृत्तीनाथ महाराजांसारख्या श्रोत्यांनी ऐकावी आणि सच्चिदानंद बाबांनी लिहावी. शके 1272 तर टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. विठाला विठाला हो, त्या सच्चिदानंद बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा ज्ञानोबारांनी त्यांचं मरण लांबवलं, पण मरण टाळता मात्र आलं नाही. फार मोठा आदर्श आहे मला. माणसाला एखाद्या वेळेस मरण लांबवता येईल, पण टाळता येत नाही, चुकवता येत नाही. इथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. काही गोष्टी मृत्यू लोकांमध्ये अनिश्चित असतील, पण मरण मात्र निश्चित आहे. सोपं सांगतो जरा. ती पोरं जरा बाजूला करा बरं, गडबड चालली. ऐका, जन्माला आलेला मुलगा ग्रॅज्युएट होईल का ना होईल, पदवीधर होईल का ना होईल, अनिश्चितता आहे. बरं, झालाही ग्रॅज्युएट, तर पदवी मिळाल्यानंतर, ग्रॅज्युएट झाल्यानंतर लग्न होईल का ना होईल याची गॅरंटी अलीकडच्या काळात अवघडच आहे. झालंही लग्न, पुढचा प्रपंच होईल का ना होईल गॅरंटी नाही. मुलं बाळ होतील का ना होतील गॅरंटी नाहीये. बरं, झाली मुलं बाळ, झालाही प्रपंच, ती झालेली मुलं त्याला सांभाळतील किंवा न सांभाळतील याची गॅरंटी नाही. सगळ्या गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही, पण मला वाटतं मृत्यूची गॅरंटी मात्र प्रत्येक जण देऊ शकतो. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत या जगतामध्ये, या अवतरणी तलावरती जेवढे काही जीव जन्माला आलेत, त्या सगळ्या जीवांना एक दिवस जावं लागणार आहे. फक्त आपण कधी जाणार आहोत याची तारीख आपल्याला माहिती नाहीये, एवढं मात्र बरं आहे. विठाला विठाला पाटील, मी नेहमी एक विषय सांगत असतो. एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये जर आपण गेलो, गोळी घेतली म्हणा, औषधाची बाटली घेतली म्हणा, त्याच्यावरती 2 प्रकारच्या तारखा लिहिलेल्या असतात. बारकाईनं पाहत चला. औषध ही तारीख पाहूनच घेतली पाहिजे. त्या औषधावरती, गोळीच्या पाकिटावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट असते आणि एक्सपायरी डेट असते. म्हणजे उत्पादनाची तारीख आणि
समाप्तीची तारीख. यदा कदाचित आपल्याकडून तारीख न पाहता औषधं घेतल्या गेली तर त्या औषधांची माणसाच्या शरीरामध्ये रिॲक्शन होऊ शकते. माझा मुद्दा एवढाच आहे, एखाद्या कंपनीनं गोळी किंवा औषध काढलं तरी ती कंपनी त्या गोळीच्या पाकिटावर, औषधाच्या बाटलीवरती तारखा लिहून देते. भगवान परमात्म्यानं सुद्धा हे शरीर जेव्हा दिले ना, याच्यावरती सुद्धा 2 तारखा दिलेल्या आहेत. पहिली तारीख आहे जन्माची तारीख आणि दुसरी तारीख आहे मृत्यूची तारीख. हॅपी बर्थडे सगळ्यांना माहिती आहे, पण अंतिम डे मात्र कोणालाच माहिती नाही. आणि तो नाहीये म्हणून आपण सुखी आहोत. माहिती असता तर टेन्शनमध्ये असतो. भागवतामध्ये राजा परीक्षितीला आपलं मरण कळालं. 7 दिवसामध्ये त्यानं आपलं मरण सुधारण्याचा प्रयत्न केला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया. राजा परीक्षितीला 7 दिवसात कळालं, खटमंग रायाला 1 तासात कळालं. आपल्याला कधी कळेल राम जाणे. विठाला विठाला आमचे गुरुजी आम्हाला पाठामध्ये सांगायचे, 2 बातों को मत भूलना जो चाहे कल्याण, नारायण तुझी मौत को आखिर श्री भगवान. 2 गोष्टीला माणसानं कधीच विसरलं नाही पाहिजे. 1 भगवान परमात्म्याला विसरू नका, 2 मृत्यूला कधीच विसरू नका. विठाला विठाला विठाला. काहो महाराज, या 2 गोष्टींना जर आम्ही विसरलो नाही तर आमच्या जीवनामध्ये फायदा काय होईल? हो, महाराज म्हणतात फायदा 1 होईल, तुमचं कल्याण होईल. कसं? देवाला विसरले नाही, सतत देवाचं स्मरण केलं तरी तुमचं कल्याण आहे. आणि मृत्यूला जर विसरलं नाही तर तुमच्याकडून पापच होणार नाही. आपल्याला माहिती एक दिवस मरायचं आहे. हे जर अटळ असेल, हे जर लक्षामध्ये असेल तर माणूस पाप करणार नाही. आणि पाप करणार नाही अर्थात त्याच्या जीवनात पुण्य होईल. आणि पुण्यानं माणसाचं जीवन सुधारतं, त्याचं जीवन कल्याणाच्या मार्गाने जातं. म्हणून एक देवाला विसरू नका आणि एक मरणाला विसरू नका. आपलं जीवन कृतार्थ झालं समजा. विठाला विठाला. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत या मृत्यू लोकांमध्ये लोकांना उपदेश जो करतात ना, त्याचं कारण असे, आपण जन्माला आलोय पण कशा करता आलोय याचं आपल्याला त्या ठिकाणी भान राहिलेलं आहे, ज्ञान राहिलेलं नाही. त्याची जाणीव करून देण्याकरता संत महात्मे या बहुजन समाजाला पोट तिडकीनं शिकवतात. सध्या गावोगावी काकडे चालू आहेत. कोजागिरी ते त्रिपुरारी हा 1 महिन्याचा कालखंड म्हणजे काकडा भजन प्रत्येक गावामध्ये वारकरी मंडळी टिकून ठेवत असतात. मला असं वाटतं कीर्तनकारांपेक्षाही गावामधल्या भजनी मंडळांचं योगदान संप्रदायाकरता अत्यंत महत्त्वाचं असतं. महाराज, कीर्तनकार ही एका गावाहून दुसऱ्या गावाला जातात, 2 तास कीर्तन करतात, निघून जातात. पण त्या गावामध्ये हयातीत भजन असेल, काकडा असेल, या सगळ्या गोष्टी टिकवण्याचं काम गावामधली भजनी मंडळं करत असतात. त्या भजनी मंडळाकरता टाळी वाजवली पाहिजे. हे ह्याच गावचं नाही, प्रत्येक महाराष्ट्रात जेवढी गाव आहेत सगळ्या गावांमधलं भजन वैभव टिकवण्याचं काम ही अशी गावातली भजनी मंडळं करत असतात. ती फ्रंटला येत नाही, ती फोकसला येत नाहीत, पण त्यांची सेवा मात्र देवापर्यंत रुजू होतात ते असते. हे लक्षात ठेवायचं. काकड्यामध्ये सुंदर प्रकारची जागृती देतात संत महात्मे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीला, उठवा होई जागा पाहे वासुदेवाला, उठवा होई जागा सुदिन उगवला, दान आपुले करा, उठवा होई जागा पाहे वासुदेवाला, उठवा होई जागा. पूर्वीच्या काळी पहाटे 4 वाजता
हे वासुदेव आणि पिंगुळी यायचे महाराज. ते पिंगळा म्हणायचे, वासुदेवाच्या रूपानं लोकांना जागृती द्यायचे. हा सगळा भाग संत महात्म्याने हेरला आणि लोकांना त्याच्यातून जागृती देण्याचं काम केलं. आता जागा रे भाई नो जागा, चोर निजला ना डोनी भागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा. महाराज जागा कोणाला केलं जातं हो? सर्वसामान्य नियम आहे, जो झोपेत असतो त्याला जागा केलं जातं. मग तुम्ही म्हणाल आपण तर सगळे जागे आहोत, मग संत महात्मे जागृती येतात असं का बरं? महाराज एका वासुदेवामध्ये फार सुंदर सांगतात, बोल अबोलने बोले, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजडले गा, वासुदेव करीतो भेदा. अरे आपण दिसतोय जागे महाराज, पण स्वस्वरूपाच्या ठिकाणी मात्र झोपलेला आहोत. अज्ञानाची निदा, विश्वस्वप्नाचा धांदा, भोगित होता प्रबोध अनादि. जो ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत फार सुंदर वर्णन करतात. आपला विषय लांबेल, मला मूळ मुद्द्यावरती येऊ द्या. महाराज म्हणताय संत महात्मे मानव मात्रांना जागृती देतात. त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर आपण आपल्या स्वरूपापासून वंचित झालोय. मूळ स्वरूपाला आणण्याकरता संत महात्मे जागृती देतात. विठाला पहिली गोष्ट, ज्या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलोय हा मृत्यू लोक फार भाग्यवान आहे. जे नर शरीर देवानं आपल्याला दिलंय, हे नर शरीर सुद्धा अत्यंत अमूल्य किमतीचं आहे, महत्वाचं आहे. याची कल्पना मिळावी, याचा संदर्भ कळावा, एवढ्या करता तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात महत्व सांगितलं.
मानवी देहाची इति कर्तव्यता ही स्वर्गातल्या देवांना कळाली आणि म्हणून त्यांच्या मुखातले उद्गार आहेत इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. श्रोते हो, माणसाला मानवाचा देह मिळालाय पण तो कळत नाहीये. कसं कळत नाहीये? लहान पोरांना जसं किती सांगितलं तसं कळत नाही ना, तसं आपल्याला किती सांगितलं तरी कळत नाही. विठाला विठाला अहो, तुकाराम महाराजांना सुद्धा राग आला हो, एकनाथ महाराजांना राग आला. या समाजाला किती शिकवावं तरी ते ऐकत नाही. नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात काय माये गेली होती भूतापाशी हरी नाही मुकाशी हरी मुडा. तुकोबाराय आधी करून संत म्हणतात पुढे शिंदळीचे रडतील. काय होतं, समजावण्याची सुद्धा कुठंतरी हद्द राहते, बाउंड्री राहते, सीमा राहते. हद्दीच्या पलीकडे एखादी गोष्ट गेली का नाही महाराज, मग ते तुकाराम महाराजांना सण नाही झालं, एकनाथ महाराजांना सण नाही झालं. व्यवहारामध्ये आई वडिलांनी लेकराला समजवल्यानंतर जर त्या लेकरांना ऐकलं तर त्याचं त्याच्यामध्ये कल्याण आहे. तसं जगामध्ये संत महात्म्यांनी बहुजन समाजाला जर शिकवलं, उपदेश केला आणि ते जर आपण ऐकलं तर त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे. विठाला एक 2-4 वर्ग सांगतो तुम्हाला. पहिला वर्ग आहे ज्याला मनुष्य देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. दुसरा वर्ग असा आहे ज्यांना मिळाला आणि कळाला सुद्धा. तिसरा वर्ग असा आहे ज्यांना मिळाला पण कळाला नाही. आणि चौथा वर्ग असा आहे ज्यांना मिळाला नाही पण कळाला मात्र निश्चित. पहिला वर्ग आहे ज्यांना मनुष्य देह मिळालाच नाही हो आणि कळाला सुद्धा नाही. पशुपशवादिक जे आहेत, गाय असेल, म्हैस असेल, हे पाळीव प्राणी जे आहेत, या पाळीव प्राण्यांना मानवाचा देह मिळाला नाही पण त्यांना कळाला मात्र कळाला सुद्धा नाही. त्यांना का कळाला नाही? अरे हे पाळीव प्राणी जे आहेत ना, गाय, म्हैस, बैल आदी करून जी जनावरं आहेत ती काही भजन पूजन करू शकत नाही. देवानं त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य दिले नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्यामध्ये भावना मात्र आहेत बरं हो. तुम्ही आजही पहा, एखाद्या मांजरीला तर तुम्ही जीव लावला ना, ती मांजर बरोबर मालकाजवळ येणार. एखाद्या कुत्र्याला जर जीव लावला ना महाराज, तो कुत्रा त्या मालकाच्या घराचं राखण 100% करणार. एखादा बैल आहे महाराज, त्या बैलाला शेतकऱ्यानं जर जीव लावला ना तर तो बैल शेतकऱ्याकरता काहीही करतो. शेतीत राबतो यात नवल नाही. शेतकऱ्याकरता तो ढसा रडू सुद्धा शकतो. काल परवा व्हिडिओ पाहिली, एका शेतकऱ्याचं हार्ट अटॅकने निधन झालं. निधन झाल्यानंतर माझा मालक वारला, माझा शेतकरी गेला म्हणून गोठ्यामधल्या बैलानं हंबरडा फोडला. त्याच्या 2ही डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या अश्रूनं तो बैल सांगत होता, अरे याच मालकाची आयुष्यभर मी चाकरी केली, याच मालकाच्या गोठ्यामध्ये आयुष्यभर मी अन्न खाल्लं, त्याची सेवा केली, पण आज माझा पोशिंदा गेलाय म्हणून तो बैल रडत होता. सज्जनांनो, जनावराला अलीकडं माणुसकी आली हो, पण माणसाची माणुसकी कुठं गेली देव जाणे. कुणीतरी असं म्हटले पहा, दगडाला शेंदूर लावला तर त्याचा मसोबा होतो, दगडाला भंडार टाकला तर त्याचा खंडोबा होतो, दगडाच्या मूर्तीला बुक्का लावला तर त्याचा पांडुरंग होतो. पण आता माणसाला कोणता कलर लावावा लागेल का त्याचा माणूस होईल म्हणून? आहे का जगात कोणता कलर? आहे का कोणता रंग? मला वाटतं त्याच्या जीवनामध्ये एकच रंग उरलाय आता, त्यानं पांडुरंगाच्या रंगात मिळावं म्हणजेच त्याच्या जीवनात माणुसकी येईल. विठाला 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 जगामध्ये
रंगामध्ये बाकीचे रंग बेरंग करणारे आहेत, पण पांडुरंग असा रंग आहे का तो आपल्या रंगामध्ये रंगवून घेणार आहे. रंगी रंगे रे श्री रंगी रंगी रंगे रे श्रीरंगे. श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगावं. अरे इतरांना नाही ते मिळालं, ते आपल्याला मिळालंय याची जाणीव करून घ्या. सोपं सांगतो जरा ऐका. पशुपशवादिकांना तो मिळालेला नाही आणि कळालेलाही नाही. कशावरून? ते ह्या गोष्टी करत नाहीत यावरून, पण त्यांना भावना मात्र निश्चित आहेत. बरं, मी मगाशी बोलून गेलो. तुम्ही एखादी मांजर पा घरामधली व्यालेली असेल, तिला जर 2 पिलं असतील ना महाराज, ती मांजर मालकीनबाईच्या किचनमध्ये जाते, दूध पिते. कोणा करता? स्वतः करता नाही, कोणा करता? पिलांकरता पिते. आणि यदा कदाचित ती मालकीनबाई जर किचनमध्ये आली आणि मांजरीच्या लाटणं फेकून मारलं ना, तर त्या वेदना सहन करत असताना ती मांजर जाता जाता सांगते, मालकीनबाई अहो तुम्ही लाटणं मला फेकून मारले, मी तुमच्या पातेल्यामधलं दूध पिले, पण हे दूध मी माझ्याकरता पिलेली नाहीये, माझ्या लेकरांकरता मी दूध पिते आहे. त्याच्यातून माझ्या स्तनामध्ये दूध निर्माण व्हावं आणि माझी लेकरं पुष्ट व्हावी, संतुष्ट व्हावी, एवढ्या करता करते मी. म्हणजे त्यांना भावना आहेत, फक्त त्यांना वाचा देवानं दिलेली नाही, बोलणं त्यांच्याकडं नाही. सगळं कळतं महाराज त्यांना, पण वाणी नसल्यामुळं काही करता येत नाही. अजून पुढे सांगू. एखादा शेतकरी आहे, तो शेतीमध्ये त्या ठिकाणी नांगरणी करण्याकरता गेला. घर मालकीला सांगितलं दुपारी भाकरी घेऊन ये. काही कारणास्तव भाकरी आणणं थोडंसं लेट झालं, विलंब झाल्यामुळे बस त्या मालकाचा पारा चढला, त्याला क्रोध अनावर झाला आणि त्यानं संपूर्ण राग त्या जेवणावरती काढला, त्या बायकोवरती काढला, त्या बैलांवरती काढला. बाईनं पाठी ठेवून दिलेली, हा जेवला नाही. इतका उशीर कुठं असतो का जेवण आणण्याकरता? सकाळी आलेलो शेतावरती, कळत नाही का तुला? झालं भांडण कडाक्याचं, जेवण बाजूला आणि भांडण सुरू झालं. त्यानं हातामध्ये जो चाबूक होता ना महाराज, तो चाबूक घेतला आणि बैलांवरती त्या ठिकाणी प्रहार करायला लागला, मारायला लागला बैलांना. बायकोचं टेन्शन कोणावरती काढलं? मारलं बैलांना, दावणीला बांधून टाकलं आणि गेला निघून महाराज मालक. आता मला प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित करायचा आहे, चूक त्या बैलांची होती का या पती पत्नीची होती? बोला. पती पत्नीची चूक होती. भोगावं कोणाला लागलं? बैलांना लागलं. अरे त्या 4 पायाच्या मुक्या प्राण्यांना अन्नही मिळालं नाही, पाणी मिळालं नाही. तो मालक जरी तिकडं बाहेर जाऊन काहीतरी खाऊन आला असेल, पण दावणीला बांधलेली बैल अन्न पाण्याविना तडफडली ना महाराज.
ते बैल म्हणत असतील, मालक आमची काय चुकी आहे, मालकीनं भाकरी तुम्हाला दिली नाही, त्या क्रोधामुळे तुमचं भांडण झालं, त्याच्यामध्ये आमचा दोष काय? जरी तुम्ही राग आमच्यावरती काढलाय, पण कमीत कमी संध्याकाळी आम्हाला पाणी तरी पाजा, चारा तरी द्या. पोटामध्ये भुकेचा गोळा उठलाय, पण त्यांना सांगता येत नाहीये. देवानं मात्र तेवढी गोष्ट त्यांना कमी दिलेली आहे. ऐकणाऱ्या मंडळीने जाणलं पाहिजे, आपल्याला भूक लागली तर आपण पटकन सांगू शकतो, आपल्याला तहान लागली तरी आपण एखाद्याकडून पाणी मागू शकतो, पण या प्राण्यांना मात्र पाणीही मागता येत नाही आणि चाराही मागता येत नाही. आपण सगळे शेतकरी बांधव आहोत. आपल्या गोठ्यात गाय असेल, बैल असेल, तर घरातून बाहेर पडताना कमीत कमी त्यांना एखादी चाऱ्याची पिंडी टाका. बाहेरून आलात तर कमीत कमी एखादी बादली उचला आणि त्यांना पाणी पाजा. रे दादांनो, तुमच्याशिवाय त्यांना चारा पाणी कोणी करणार नाही. संपला माझा मुद्दा. पहिला वर्ग असा आहे ज्याला मनुष्य देह मिळालेलाही नाही आणि कळालेला सुद्धा नाही आहे. दुसरा वर्ग आहे साधू संतांचा, त्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. कशावरून? अहो, त्यांनी आपला वेळेचा खर्च जो आहे तो योग्य ठिकाणी केला. व्यवहारामध्ये असा नियम आहे, एखादी वस्तू ज्या कामाकरता ती आलेली आहे ती त्याच कामी वापरली पाहिजे ना. हा माईक आहे, या माईकचं काम आहे ध्वनिवर्धित करणं, बाहेर त्या ठिकाणी प्रसारित करणं. हा जर माईक चालू असेल तर तो कामाचा आहे, तो बंद असेल तर कामाचा आहे का? नाही. वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार नेहमी सांगायचे, अण्णा म्हणायचे माईक एक तर चालू असावा, तो चालू नसेल तर माईक चालू आहे. विठाला विठाला. हे ऐकण्याकरता सुद्धा फार माणूस तीक्ष्ण पाहिजे बरं. जगन्नाथ नावासारख्या माणसाकडेच देवानं ती बोलण्याची कला दिलेली आहे. 5G बोलत असतात माणसं. ती माईक आवाजाकरता आहे ना, मग तो त्याच्याकरता वापरला गेला पाहिजे. मृदंग वाजवण्याकरता आहे तो त्याच्याकरता यूज झाला पाहिजे, वापर झाला पाहिजे. संत महात्म्यांनी ओळखलं आपलं हे नरशरीर जे मिळालेलं आहे हे भगवान परमात्म्याच्या भक्तीकरता जर दिले ना, मग ते त्याच्याकरता वापरलं पाहिजे. त्यांनी देवे दिला भजना गोमटा. गोमटा शब्दाचा अर्थ होतो सुंदर. क्या खूब सूरत अल्लाने तुझ बनवाई. इतकं सुंदर हे शरीर दिले. ज्या गोष्टी जिथं द्यायला पाहिजे तिथंच दिल्यात. मुख अर्थात तोंड हे समोर द्यायला पाहिजे देवानं तिथंच दिले. कधी काळी विचार करून बघा, ते जर डोक्यावरती दिलं असतं तर किती टेन्शन असतं. हात असा फिरून वरती न्यावा लागला असता. डोळे डोळ्यांच्याच जागी आहेत. डोळ्यांवरती भवया सुद्धा देवानं दिल्यात महाराज. कशा करता? बारीक आहे का? पावसामध्ये जसं 4 व्हीलर चालवत असताना गाडीच्या काचेवरती जर पाणी आलं तर कशाचा वापर करतात ड्रायव्हर लोक?
वायफरचा. देवानं हे वायफरच दिले आपल्याला. आपल्या डोळ्यामध्ये पाणी जाऊ नये, ते पाणी वरच्यावर बाजूला जावं एवढ्या करता त्या भुवया दिल्यात, पण लोकांनी कोरून काढल्या होत्या. देवाची ॲडजस्टमेंट आहेत मनुष्य शरीर निर्माण करण्याकरता. प्रत्येक गोष्टी बारकाईने देवाने याच्यामध्ये दिल्यात. आणि विशेष म्हणजे ज्ञान दिले, ज्ञान बुद्धी हे कौशल्य फक्त आपल्याकडे दिले. संत महात्मे म्हणतात आम्हाला ते कळालं म्हणून आम्ही त्याचा वापर योग्य ठिकाणी करतोय. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. त्यांनी त्यांच्या जीवनामधला काळ सार्थक केला. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे फार सुंदर एक प्रमाण गायचे बरं का पाटील, मला आवडतं त्यांचं कीर्तन. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. तो काळ धन्य आहे जो चिंतनामध्ये गेलेला आहे. नामदेव महाराज पठाडे असे कीर्तनकार होऊन गेले महाराज का परत तशी मूर्ती या जगामध्ये होणे नाही. मला असं वाटतं सरस्वतीनं जणू काही त्यांच्या मुखारविंदामध्ये स्थानपन्न व्हावं आणि संत वाङ्मयाचं सखोल ज्ञान जगाला त्या वाणीनं द्यावं असे नामदेव महाराज पठाडे होते. अजून एक वाक्य बोलेल. नामदेव महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे नामदेव महाराज पठाडे. विठाला विठाला मी प्रत्येक कीर्तनात त्यांचं नाव घेत असतो. माझा आदर्श आहे तो. क्षेत्रामधल्या माणसांनी एक तरी व्यक्ती आदर्श ठेवला पाहिजे. क्षेत्र कोणतंही असो तुमचं, धार्मिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, कुठलाही क्षेत्र असो, एखादा माणूस आदर्श ठेवला पाहिजे. क्रीडा क्षेत्रामधली माणसं जरी असतील तरी त्याने एखाद्या खेळाडू आपल्या समोर आदर्श ठेवला पाहिजे. राजकीय क्षेत्रातल्या माणसाने एखादा नेता आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे. आम्ही आमच्या डोळ्यासमोर ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्तीनाथ महाराज आदर्श ठेवले पाहिजे. एखादे कीर्तनकार आदर्श ठेवले पाहिजे. त्या आदर्शावर आपलं जीवन घडत असतं. लक्षात ठेवा. संत महात्मे आदर्श ठेवण्यासारखे का आहेत? त्यांनी आपलं जीवन भगवान परमात्म्याच्या सेवेकरता वापरले म्हणून ते आदर्श ठेवण्यासारखे आहेत. काळ सारावा चिंतनी, एकांतवाशी गंगा स्नाने, हे सगळं त्यांनी सांगितलं आणि आजही ते करत आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा पुढे येतोय. श्रोते हो, ज्ञानेश्वर महाराज आजही त्या समाधीमध्ये भजन करत आहेत. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो, बाळचंदो बाबा बाळचंदो. ज्ञानोबारायांचं चरित्र सांगायला लागल्यावर डोळ्यामध्ये पाणी येतं महाराज. पाणी आजही निवृत्तीनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, हे सगळे संत महात्मे समाधीमध्ये भजन करत आहेत. का करत आहेत? त्यांना या देहाचं महत्व कळालंय म्हणून. विठाला विठाला. अहो, ते जेव्हा त्र्यंबकेश्वरी आले होते ना, चारही भावंड आई वडिलांसहित, तेव्हा शरीर धारण करूनच आले होते ना. या शरीराच त्यांनी भजन पूजन केलं ना. हीच मूर्ती त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली ना. अर्थात त्यांनी त्यांचा काळ सार्थकी केला. त्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. तिसरा वर्ग आहे आपला. आपल्याला मिळालाय पण कळालेला नाही. का कळालेला नाहीये? अनाठाया वापर होतोय म्हणून कळालेला नाही. मी मगाशी बोललो ना, वस्तू मिळावी सुद्धा आणि ती कळावी सुद्धा. इथं बऱ्याच वेळे असं होतं, एखाद्या मेंढपाळाला परीस सापडावा आणि त्यानं तो मेंढीच्या गळ्यामध्ये बांधून द्यावा. काय उपयोग आहे? तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकणारी मंडळी आहात. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे तोडीला परीस बांधीला गळा शुक्तिका लाभे. म्हणजे परीस मिळाला पण मेंढपाळाला कळाला मात्र नाहीये. आपलंही तेच आहे महाराज. आपल्याला मिळालाय पण कळालेला नाही.
वापर होतोय संसारा करता, देवानं दिलाय भजना करता आणि वापरतोय संसारा करता. जरा वाक्य सुधारित करू का? देवानं दिलाय भजना करता आणि माणसं वापरतात भोजना करता. विठाला विठाला एकाला मी सहज विचारलं, का हो तुम्ही जगता कशा करता? म्हणजे खाण्या करता. म्हटलं खातात कशा करता? म्हणजे जगण्या करता. काय लोकांची उत्तर राहतात. अरे जगण्याकरता खाणं नसावं, खाण्याकरता जगणं नसावं. माणसाचं जगणं आणि माणसाचं खाणं हे फक्त भजना करता असावं. विठाला विठाला हो. युक्त आहार विहार नेम सध्या गतिरांनी फार गती घेतली आहे. विठाला 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 त्यांना मिळालाय पण कळाला नाही म्हणून असं होते. नरदेह मिळालाय आणि तो जर कळाला असता तर नसतं झालं महाराज. प्रातस्मरणीय धोंडा महाराज देगलूरकर गमतीने एक दृष्टांत सांगायचे. म्हणे जी गोष्ट ज्याच्या करता मिळाली ते जर त्याच्या करता वापरल्या गेलं नाही तर ती वाया जाते. म्हणे वाया जाते. बसू द्या बसू द्या खाली बसू द्या. सासूबाईनं जावया करता स्वयंपाक करावा, कारण जावय म्हणजे सासूबाईचं सगुण ब्रह्म असं धोंडा महाराज म्हणायचे. जुनी लोक सुद्धा म्हणतात ना, नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. आला धोंड्याचा महिना पुढे. मला सांगा, त्या जावया करता जर त्या सासूबाईने स्वयंपाक केलाय, सगळ्या गावाला जेवणाकरता आमंत्रण दिले, सगळ्यांच्या पंक्ती बसल्यात, जावई मात्र बाहेरून येणार आहे. यदा कदाचित त्याची गाडी जर लवकर आली नाही, लेट झाली किंवा काही कारणास्तव कॅन्सल झाली, आणि जावई जर जेवणाकरता आला नाही, तर सासूबाईनं केलेला स्वयंपाक सगळ्या गावानं जरी खाल्ला तरी सासूबाई काय म्हणते? बोला की, स्वयंपाक वाया गेला. का वाया गेला? ज्याच्या करता केला होता तो जेवला नाही. तसंच आहे, देवानं शरीर दिलंय पण ते त्याच्या करता वापरलं नाही म्हणून वाया गेलं.
नाही तरी संसारू जाईल ज्ञानोबरायांची आहे. माऊलींचं वाङ्मय तसं कळणं अवघड आहे बरं. सुरेश दादा, इथं ज्ञानोबरांनी शब्द वापरलेत. नाही तरी संसारू जाईल रया. रया शब्दाचा अर्थ काय होतो? रया शब्दाचा अर्थ होतो मित्रा. अरे मित्रा, ऐक बाबा, जर तू हा नररूपी संसार भगवान परमात्म्याच्या सेवेकरता वापरला नाही तर तो लयाला जाईल, वायाला जाईल. ए साते आलिया ओळगा शारंग धरू. त्याला तू ओळख किंवा बाबा त्याला तू शरण जा. ज्ञानोबरांनी आपल्याला मित्रत्वाच्या नात्याने शिकवले हो. संत महात्मे किती किती संबंध आपल्याकरता जोडतात. कधी कधी आईबाप होतात, कधी कधी चुलते काके मामे होतात, कधी कधी मित्र सुद्धा होतात. सगळ्या नात्यांनी संत महात्मे या बहुजन समाजाला शिकवण्याचा प्रयत्न करतात. नाही तरी संसार जाईल रया. बाबा नको करू असं. लयाला जीवन जाईल त्याच्याकरता मिळालाय ना देह कळून घे आणि भगवान परमात्म्याच्या सेवेला लाव. पण माणसाला कळतं पण वळत नाही असं म्हणतात. महाभारतामध्ये फार सुंदर विषय आलाय. भगवान कृष्णानं दुर्योधनाला सांगितलं होतं, का रे दुर्योधना, अरे हे सगळं महाभारतीय युद्ध होणार आहे. या युद्धामध्ये लढाईमध्ये किती लोक मरतील, जीवितहानी होईल, रक्ताचे पाट वाहतील, पुराचे लोंडेचे लोंडे चालतील. हे सगळं तुला कळतंय तरी सुद्धा तू युद्धावर का बरं त्या ठिकाणी आटून पडलास? का तुला युद्ध करावं असं वाटतंय? तेव्हा दुर्योधनाच्या मुखातले शब्द आहेत, कृष्णा, अरे हे तू आम्हाला सांगतो आहेस हे आम्हाला कळत नाही का? अरे आम्हाला सगळं कळतंय पण वळत मात्र नाहीये. महाभारतातली वचनं आहे का? जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती आणि जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. देवा, मला धर्म कळतोय पण माझी प्रवृत्ती धर्मामध्ये होत नाहीये आणि मला अधर्म सुद्धा कळतोय पण त्या अधर्मामधून माझी निवृत्ती होत नाही. हे दुर्योधनाचे वचन आहे. हे बोल आहे दुर्योधनाचे. माणसाचं सुद्धा तसंच आहे. माणसं म्हणतात हो महाराज आम्हाला सगळं कळतं पण वळत नाही. इथंच घोडं अडलंय आपलं. जेव्हा माणसाला कळलं आणि वळलं का तेव्हा त्याचं कल्याण होतं आणि कळून सुद्धा वळलं नाही का भिवंडी व्हायला वेळ लागत नाही. विठाला आतापर्यंत मी तुम्हाला 3 मुद्दे सांगितलेत पहिल्या चरणावरचे. एक, पशुपशवादिकांना मनुष्य शरीर मिळालंही नाही कळालंही नाही. साधू संतांना मिळालं आणि कळालं. माणसाला मिळालं पण कळालं मात्र नाही. पण स्वर्गातल्या देवांना मात्र याच्या उलट आहे. त्यांना देह मिळाला नाही पण तो कळाला मात्र 100%. कशावरून? अपेक्षा करतात म्हणून. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती.
आपण जेवढं काही बोललो, जोग महाराजांची कृपा आहे, तुम्हा श्रोते सज्जन मायबापांची कृपा आहे. चांगलं असेल तर घ्या, काही चुकीचा शब्द असेल तर मला परत करा. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेच आलो आहे. या परिवाराचे आप्तेष्ट गणगोत नातेवाईक वेळात वेळ काढून उपस्थित झालेत, त्यांनाही धन्यवाद देतो. पिंपळत गावचे पोलीस पाटील आदरणीय म्हणजे सोमनाथजी बेजेकर हे या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे मित्र ज्यांच्या मातोश्रींचा कार्यक्रम मागे मी पिंपळत या ठिकाणी केला, श्यामभाऊ खांड बहाले हे सुद्धा या निमित्तानं आलेत. नाशिक कोर्टामध्ये जे ॲडव्होकेट म्हणून या ठिकाणी काम करतात असे आमचे सन्मित्र ॲडव्होकेट अरुण भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आमच्या निंबेकर साहेबांनी हा सगळा योग आमच्या जीवनामध्ये घडून आणला. असं म्हणतात, कोणीतरी नियोजन करणारा चांगला सूत्रधार पाहिजे. आमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा. जगामध्ये नियोजन करणारे फार कमी भेटतात आणि त्यातलं उणीव पण आमच्या चंदूभाऊने त्या ठिकाणी समर्थपणे काढलेलं आहे. खूप गोड त्यांचं नियोजन असतं. जातेगाव ग्रामस्थांचं प्रेम हे उत्तर असंच वाढत राहावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. 10:30ला आपण कीर्तनाला सुरुवात केली होती. 12:30 वाजले, 2 तास आपले पूर्ण झाले. यानंतर जय विठ्ठल भजन होणार आहे. कोणाला बोलायचं असेल तर 2 मिनटं श्रद्धांजलीपर बोलतील आणि मग सर्वांनी भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी या परिवाराच्या तर्फे सगळ्यांना विनंती करून थांबण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल जय विठ्ठल.